नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर इथं सोहम आणि रुद्र पतंग उडवत होते आणि आज शनिवार असल्यामुळे त्यांना सुट्टी होती आणि आता उद्या पण सुट्टीच आहे रविवारची. तर त्यांची एक्झाम आहे मंगळवारी. तर त्याला सोहमला म्हटलं तू आज खेळ जरा वेळ, म्हणजे उद्या तुला अभ्यास करायला होईल. तर ते रस्त्यावर नुसते इकडून तिकडून इकडं गाड्या पण येत होत्या आणि तो पतंग जास्त हवेच्या दिशेने हे होता, वरती जात होता आणि मांजा नव्हता आणला. त्यामुळं घरातलंच धागाचं एक गुंडी वापरली होती त्यांनी आणि एका धागाच्या याच्यातच एवढा वरती गेला होता तो. आणि ते एवढा खास वरती उडत नव्हता. हवा आली की परत खाली वरती त्याचं हे होतं. एवढं खास उडवता येत नव्हतं त्यांना. पण आज शनिवार होता त्या आणि पतंग ते होते. एक फाटला, परत दुसरा पण चालू केला त्यांनी उडवायला, तोही फाटला. परत तिसरा त्यांनी घेतला आणि उडवत होते पतंग. एका दिवसातच 3 पतंग फाडले पोरांनी. पण काय आजच्या दिवस त्यांना म्हटलं खेळा, तुम्हाला काय खेळायचं ते. इथे पतंग उडवायचं त्यांचं चालू तर पडत होता, उडत होता. आणि ते आमचं कंपाऊंडचं काम चालू आहे, अजून झालेलं नाही. त्याला लाईट पुरत नाही आहे वेल्डिंगला, त्यामुळं आज 15 दिवस झाले ते येत आहेत, ते जात आहेत, ते थोडा वेळ करतात, पूर्ण जातात ते, कारण लाईटच पुरत नाही आमच्या इकडं. आणि हे खास करायचं तर नव्हतं, पण मी तुम्हाला सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की हे वाघामुळं सुरुवात केली आम्ही करायला, नाहीतर नव्हतं करायचं. पण वाघ जास्तच वाढले ते, त्यामुळं ते सुरुवात केली करायला. कारण शेजारी पण ऊस आहे आणि पुढं पण ऊस असतोय त्यामुळं. आणि थोडा आनंद मी पण घेतला पतंग उडवायचा. इथं मी पण थोडा वेळ पतंग उडवला. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.